नमस्कार सगळ्यांना। आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे ती सायंकाळच्या वेळेपासून केलेली आहे आणि सायंकाळची वेळ म्हणजे आत्ता वाजलेले होते 7:30 तरी वाजले असेल अंदाजे, मी टाईम नाही बघितलेला। पण काय झालेलं आहे, दिव्याला सुरुवात केलेली आहे मी। का तर आता धोंड्याच्या महिन्यात दीपदान वगैरे असतं, पण ते काही मी केलं नाही आहे आणि माझ्या मागं थोडंसं आता जॉब होतं, घरचं काम होतं, पारायण वगैरे पण होतं, त्यामुळे मला नाही झालं ते। आणि मध्येच थोडेसे कामं पण होते, थोडेसे नवे जुने, त्यामुळे पण नाही झालं। आपण हाती घेतलेलं पारायण जे आहे ते समाप्त आज होत आहे आणि आजच्या दिवशी म्हणजे गुरुवार आहे, धोंड्याचा महिना आहे, तर म्हटलं चला आपली ही सेवा तर झालीच पाहिजे। ह्या सेवेला उपवास वगैरे जास्त असलं माझ्याकडून ह्या सेवा जास्त होतात, अन्यथा थोड्या कमी होतात, तर मग तेच केलेलं आहे मी। दारातलं उमरा लेपन वगैरे करून घेतलं, दारची सडा रांगोळी केली आणि घरामध्ये सुद्धा फरशी वगैरे पुसून घेतली, दार पुसून घेतलं, त्यावर छोटंसं स्वस्तिक वगैरे काढलं आणि घरचे दिवे मात्र मी 11 केलेले आहेत आणि ते वापरायला ठेवलेले आहेत। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो। तर चला, मी आज खूप खुश आहे, कारण आज माझे पारायण जे आहेत ते 108 पारायण आज पूर्ण झालेले आहेत आणि त्यामध्ये प्रतीक्षाचा सुद्धा खूप हात होता। ज्यावेळेस माझे 80 पारायण झाले त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला होता आणि त्या दिवसापासून फक्त मी 2 का 3च पारायण केलेले आहेत। बाकी मी जॉबहून येईपर्यंत प्रतीक्षानं राहिलेले पारायण पूर्ण केलेले आहेत। तर आज आपले पूर्ण झालेले आहेत आणि योगायोग असा म्हणजे थोडंफार आपल्याला प्रसाद वगैरे करण्यासाठी एकादशी आली आहे, पण गुरुवारसुद्धा आलेला आहे, स्वामींचा वार आणि गुरुचा वार दोन्हीसुद्धा आपल्या पारायणाच्या शेवटच्या दिवशी आलेला आहे। तर चला, धोंड्याचा महिना आहे, तर म्हटलं हे करूया, दीपदान माझं करायचं राहिलेलं आहे। माझी कुठलीच सेवा ह्या महिन्यामध्ये म्हणजे ही स्वामींची सेवा तर होतीच, परंतु दुसरी सेवा मला घडली नाही आहे ह्या महिन्यामध्ये। तर आता लास्ट 2-4 दिवस बाकी आहेत, तर त्यामध्ये एक शिवरात्रीची, एक दीपदानाची सेवा जी आहे आणि एक गोमातेला काहीतरी द्यायचं असतं किंवा खाऊ घालायचं असतं, ते मी करणार आहे। तर बघू आता एवढं राहिलेल्या 2-4 दिवसात कसं मला शक्य होईल ते। आणि तयारी केलेली आहे मी, फुलं आणलेली आहेत आणि आता स्वामींना अभिषेक घालून घ्यायचा आहे। टाईम पण भरपूर झालेला आहे, 8:30 वाजून गेलेले आहेत। दारची रांगोळी वगैरे करून घेतलेली आहे, दिवे मी करून घेतलेले आहेत आणि मेन म्हणजे आता फक्त अभिषेक आणि वाचन राहिलेलं आहे आपलं। आणि प्रसाद आज एकादश असल्यामुळे फळांचाच नैवेद्य मी दाखवणार आहे। तर चला, मी दाखवते तुम्हाला नंतर थोडंसं बॅक कॅमेऱ्याने। आता घरामध्ये थोडंसं लाईट पण कमी जास्त येते, त्यामुळे थोडंसं डिम दिसत आहे। ताट वगैरे स्वच्छ करून घेतलेत मी दिव्यासाठी। दिवे मी एवढ्यासाठी वापरून घेतलेले आहेत की आपण दुसऱ्या दिवशी हे पक्ष्याला वगैरे टाकू शकतो किंवा पाण्यात सोडू शकतो। तर पक्ष्याला टाकायचे असतील किंवा एखाद्या आपल्याला प्राण्याला खाऊ घालायचे असतील तर ते दिवे कच्चे असतील किंवा तशीच जर कणिक असेल तर ती चांगली नाही खाण्यासाठी, तर त्यासाठी काय केलेलं आहे, मी वाफवून घेतलेले आहेत, म्हणजे उकडून घेतले तर खाण्यासाठी चांगले असतात। तर चला, त्यानिमित्ताने थोडंसं का होईना आपल्याला पक्ष्यांनासुद्धा खाऊ घालण्यासाठी मिळतं किंवा आपल्याला एखाद्या प्राण्याला, गाईला, कुत्र्याला वगैरे सुद्धा आपण टाकू शकतो। तर फुलवाती मी ह्याच्यात केलेले आहेत, तुम्ही तूप किंवा तेल दोन्हीपैकी काही वापरू शकता। मी तेलच वापरलेलं आहे आणि एक दिवा आज तुपाचा केलेला आहे। तर फुलवाती एवढ्यासाठी केलेले आहेत की जे पुरुष देव आहेत ना, त्यांच्यासाठी आपण फुलवाती करू शकतो आणि लक्ष्मी देवतेसाठी किंवा श्रीदेवतेसाठी आपण लांब वातीच्या वाती केलेल्या चालतात। तर त्याच्यासाठी ह्या 2 वाती वेगवेगळ्या असतात, तर त्यासाठी वेगवेगळ्या केल्या तरी चालतात आणि लांबही केल्या तरी काही फरक पडत नाही आहे, पण जास्त करून सांगितलेले आहेत, तर मी आज ह्या केलेल्या आहेत। आणि अजून मला 33 दिव्याचं दीपदान करायचं आहे, तर त्या दिवशी मात्र मी लांबच वाती करणार आहे। असो, इथं मी वाती वगैरे करून घेतल्या, दिव्यामध्ये तेल घालून घेत आहे आणि आपली उंबऱ्याची जी पूजा आहे ना, रांगोळी काढून ठेवलेली आहे, तर ती पूजा लगेच करून घेत आहे। उंबऱ्याचा वगैरे अभिषेक करून झाला आणि लगेच म्हटलं आज जरा स्वामींची साजरं संगीत पूजा करावी,
थोडंसं स्वामींना नटवावं, थोडासा नैवेद्य वगैरे छान करावा. पण आज नैवेद्य करायला एकादश होती, त्यामुळे आज मी फळांचाच नैवेद्य दाखवणार आहे. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, अभिषेक पहिले करून घेते आणि त्या अभिषेकासाठी छोटंसं ताट वगैरे जे आहे ते घेतलेलं आहे. आणि सर्वात प्रथम आपल्या गणपती बाप्पाचा अभिषेक प्रत्येक पूजेला असतो आणि तो आपल्याला करायचा असतो, तो मी करून घेत आहे. पंचामृत नाही तयार केलेलं मी, दुधाचा अभिषेक आणि पाण्याचा, तसेच चंदनाचा, थोडासा हळदीचा, साखर आणि हे घातलेलं आहे. थोडंसं फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्याचा अभिषेक केलेला आहे. तर असं गणपती बाप्पाचा अभिषेक झाला. आता स्वामींचा अभिषेक करून घेत आहे. स्वामींनासुद्धा तसाच अभिषेक करत आहे. आपण वेगवेगळ्या गोष्टी अलग अलग करूनसुद्धा याचा अभिषेक करू शकता. त्याचबरोबर सगळ्या गोष्टी एकत्र करूनसुद्धा करू शकता. जसं आपल्याला सोयीस्कर घडेल त्या पद्धतीने आपण करू शकतो. आपल्या घरी मूर्ती वगैरे असेल तर, आपल्याला घडत असेल तर आपण प्रत्येक गुरुवारीसुद्धा स्वामींचा अभिषेक करायचा आहे. आणि नाही घडली सेवा तर आपल्याला गुरुवारी तरी घडणं शक्य व्हायला पाहिजे आणि ती करायला पाहिजे. असो अभिषेक वगैरे झाला. मला तर कधी होतं कधी नाही होत, पण जेव्हा होईल तेव्हा मी करण्याचा प्रयत्न नक्कीच करते. तर आज आपले 108 पारायणं जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत. आणि म्हटलं चला मस्त थोडेसे फुलं वगैरे आणले, स्वामींसाठी हार बनवला सुदर्शननं. बघा स्वामी किती छान दिसत आहेत अभिषेक करताना. आणि स्वामींसाठी हे वस्त्र जे आहे ते मी प्रगट दिनासाठी आणलेलं होतं आणि त्या दिवशी घातलं आणि नंतर ठेवून दिलेलं होतं. तर आज घालत आहे. जसं आपण करतो की नवे कपडे आणले तर एखाद्या सणावाराला घालतो आणि नंतर ते दुसऱ्या सणावारासाठी घालण्यासाठी काढतो किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी काढतो, तसंच मी स्वामींचं पण केलेलं आहे. तर बघा छान स्वामी दिसत आहेत, त्यांच्या आसनावर विराजमान झालेले आहेत छान. आणि गंध पण किती छान लागला बघा, जसा मळवट भरलेला आहे ना, अर्धा चंदनाचा आणि अर्धा कुंकवाचा, तसे दिसत आहेत. आज स्वामी आई तयार झालेली आहे आपली. तर बघा एकदम फेटा घातल्याच्या नंतर तर खूपच सुंदर दिसत आहेत. तर चला अशा प्रकारे स्वामींचा अभिषेक वगैरे झाला. एक का होईना गुलाबाचं फूल स्वामींसाठी मी आणलेलं आहे. तर गुलाबाचं फूल आणि थोडंसं गजरासुद्धा पाहिजे होता पण तो नाही भेटला. आणि जे चाफ्याचे 2-4 फुलं आहेत ते मात्र मी आणलेले आहेत. तर चला इथं स्वामींची पूजा वगैरे सगळी जी आहे ती मांडून घेतलेली आहे आणि आता वाचन करून घेत आहे. तर त्यासाठी नैवेद्य मात्र मी आज शक्य होईल तेवढा पिवळ्या कलरचाच नैवेद्य ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो म्हणजे केळी आणि आंबे जे आहेत त्याचा नैवेद्य मी ठेवलेला आहे. घरी जे 11 दिवे केलेले आहेत ते दिवे मी दारामध्ये दोन लावलेले आहेत. एक तुळशीपाशी लावलेला आहे. आजच्या एकादश आणि द्वादशीच्या दिवशी तुळशीला तुपाचा दिवा लावण्याचं सुद्धा खूप महत्त्व सांगितलं गेलेलं आहे आणि तो तुम्ही आवर्जून लावा. मी तुपाचा नाही लावला, तेलाचाच लावलेला आहे. मला माहीत नव्हतं की तुपाचाच लावायला पाहिजे, नंतर मी ऐकलं तर तुपाचा सांगितलेला आहे. तर असो आजचे 2 दिवस अजून आपल्याकडे बाकी आहेत. तर एक जो आहे तो आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथं आपण मटका ठेवतो तिथे लावायचा आहे किंवा एखादा कलश भरून ठेवायचा आहे तिथे लावायचा आहे. कारण कलश आणि मटका जिथे आपण भरून ठेवतो तिथं पितृदेवतेचं स्थान असतं आणि त्यामुळे तिथंसुद्धा दीपदान करणं गरजेचं असतं. तर 7 जे आहेत ते देवापुढे लावलेले आहेत, 6 जे आहेत ते मी देवापाशी लावलेले आहेत आणि 2 दरवाज्यात लावलेले आहेत. एक तुळशीपाशी लावलेला आहे आणि एक जो आहे तो आपल्या स्वयंपाकघरात लावलेला आहे. अशी 4 बाहेर लावलेले आहेत आणि 7 देवापाशी लावलेले आहेत. असे 11 दिव्याचं दीपदान घरी केलेलं आहे. आणि दिव्याची संख्या ही कधीही विषम संख्यात असावी, समसंख्यात नसावी. तर चला इथं अशा प्रकारे मी पूजा वगैरे करून घेतली सगळी पूजा झाल्याच्या नंतर रांगोळीशिवाय पूजा मात्र अर्धवट वाटते, म्हणून रांगोळीसुद्धा काढून घेतलेली आहे. आणि त्यानंतर जे राहिलेलं होतं आपलं वाचन ते वाचन करून घेतलं. मस्त छान दीप प्रज्वलित करून आपली आरती जी आहे ती करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे छान गोड अशी स्वामींची पूजा आणि पारायणाची आपली सांगता झालेली आहे. तर उशीर झाला होता, जॉबवरून येऊन आवरायला 11 वाजले, पण मनासारखी खूप दिवसातून पूजा झाली आणि खूप हाती घेतलेलं काम स्वामींनी माझ्याकडून खूप मनोभावे करून घेतलं. तर ही माझी भोळी साळी सेवा तुम्ही
मानून घ्या म्हणून स्वामींच्या चरणी समर्पित करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.